छत्रपती शिवरायांच्या बद्दलची विधानं बागेश्वर बाबांनी या ठिकाणी केलेली आहे आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. बोलत राहू का? काय अडचण नाही ना? नाही बोलत थोडा 2 मिनिटात. हां 2. या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की शिवरायांची बदनामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि दस्तरखुद सरसंघचालक यांच्या उपस्थित या ठिकाणी केली जाते आणि महाराजांना बदनाम करण्याचा हा कुटील डाव आणि नेहमी महाराजांची बदनामी आणि त्यांच्याविषयीचे अनेक वक्तव्य हे का केले जातात. आणि दुसरा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. जे जे लोक छत्रपती शिवरायांची बदनामी या ठिकाणी करतात त्यांना महाराष्ट्रभूषण, पद्मश्री अशा विविध पदव्यांनी या ठिकाणी त्यांना अवॉर्ड्स दिले जातात. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. बागेश्वराला या ठिकाणी कुठला नवा सन्मान या ठिकाणी मिळवण्यासाठीची ही बैठक होती का, ही शंका महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींमध्ये निर्माण या ठिकाणी झालेली आहे. त्याचं तत्काळ खंडन माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं. बागेश्वरला या ठिकाणी अटक करण्यात यावी. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या पुस्तकाबद्दलचा जो आक्षेप गायकवाडांनी या ठिकाणी घेतलेला आहे, या गायकवाडांचा आमदारकी निलंबित करण्यात यावी अशी मागणी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने, शिवप्रेमींच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. याची तत्काळ दखल महाराष्ट्राने आणि या सरकारने घ्यावी. आणि हा प्रश्न आमचा सातत्याने मनामध्ये आहे की 2014 नंतरच छत्रपती शिवरायांच्या बदनामीचे षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये का निर्माण केले जात आहेत, याचं उत्तर या देशाच्या पंतप्रधानांबरोबरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी द्यावं. ही मागणी आमची या निवेदनाच्या पाठीमागं पण आहे.